4 बटन आहेत कमळाचे, 4ही बटनावरती दाबा. कमळ फक्त आठवणीत ठेवा. आणि दादाने सगळं काम केलेलं आहे माहिती. 35 वर्षात काम कोण केलं? कामच केलं. पाणी नव्हतं, लाईट नव्हतं. जो नागेश अम्मा को वोट चारों दबाए तो चारों बटन दबाए तो नड़गिरी कोमल, इसलिए चादर हम कमल पुल पर है। हाँ, और अपन जमात का भी काम करे तो सिर्फ इतना अपने अपने वार्ड का काम नहीं करे. जरूर मिळून आता बस पूर्वीचं चिन्ह वेगळं होतं, आता चिन्ह कमल फुल झालं. मागचं तेच आहे 100% तुम्ही बस सब नगरसेवक का देखे रहेंगे, लेकिन ये नगर नागेशनाचे घरचे अंबिकात आहे. असं आम्ही चौघं पण निवडणुकीला उभारलोय. मागं आमचं चिन्ह वेगळं होतं, हा कमळ फुल झालंय. महाराजांच्या आशीर्वादाने कमळ फुल चिन्ह घेतलंय. प्रभाग क्रमांक 22 येथे गैबीपीर नगर अंतर्गत मी आणि माझे सहकारी नगरसेवक नागेश अण्णांच्या सौभाग्यवती अंबिकाताई नागेश अण्णा गायकवाड, त्याच पद्धतीने युवा सहकारी शिवराज गायकवाड यांच्या सौभाग्यवती चैत्रालीताई गायकवाड, त्याच पद्धतीनं दत्तात्रय नडगिरी असे आम्ही 4ही उमेदवार, भारतीय जनता पार्टीचे अधिकृत 4ही उमेदवार, गैबीपीर नगर असेल, सनद नगर असेल, मंजुनाथ नगर असेल, या भागातून आम्ही आज होम टू होम प्रचार करत आहे. प्रचार करत असताना मतदारांचा भरभरून असा प्रतिसाद मिळत आहे. विशेष करून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील, शहर मध्येचे आमदार देवेंद्रदादा कोटे असतील, यांच्या माध्यमातून जो महाराष्ट्राचा विकास आहे, सोलापूर शहराचा विकास आहे, विशेषतः माझ्या प्रभाग 22चा जो विकास आहे, आमदार देवेंद्रदादा कोटेंनी तिथं कोट्यावधी रुपयाचा निधी माझ्या या भागासाठी देऊन या भागाचा विकासाचं विजन ते पूर्ण करीत आहेत. मी या ठिकाणी सर्व मतदारांना आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की मी असेल, माझे सहकारी नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड असतील, मागच्या कालखंडात केलेला आमचा कामकाजाचा आपण लेखाजोखा पाहिलेला आहे. मागील 4 वर्षामध्ये सोलापूर महानगरपालिकेवर प्रशासक म्हणून आयुक्त हे काम पाहत असताना देखील आमदार देवेंद्रदादा कोटेच्या माध्यमातून असेल, महायुती सरकारच्या माध्यमातून असेल, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या माध्यमातून असेल, जिल्ह्याचे पालकमंत्री गोरेभाऊच्या माध्यमातून असेल, या सगळ्या नेते मंडळीच्या माध्यमातून सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास होत आहे, प्रभाग 22चा सर्वांगीण विकास होत आहे. तरी देखील मी तमाम मतदारांना कळकळीची विनंती करू इच्छितो की बाबा आपण येत्या 15 तारखेला सकाळी 7:30 ते 5:30 या वेळेमध्ये आमचे 4ही उमेदवार, त्यांचं चिन्ह कमळ आहे, कमळाच्या चिन्हावर आपण बटन दाबून आम्हाला पुन्हा एकदा काम करण्याची संधी द्यावं हे कळकळीचे आवाहन करतो आणि आपल्याला नम्र असं माझं अभिवादन करतो. धन्यवाद.